बाई मी आलो. अरे वा बंड्या आलास. कुठे बसू मी? ये इथे बस. बसतो. कालचा अभ्यास केलास का? हो बाई बरं मी तुला एक प्रश्न विचारते. विचारा. बरं मला सांग, काळाचे प्रकार किती? 3. कोणते कोणते? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. अरे वा शाबास. बरं उदाहरण सांग बरं. हे बघा, काल तुमच्या मुलीला पाहिलं, आज प्रेम करतो, उद्या तिला पळवून देणार. अय्या बंड्या काय पण बोलतो. मला पळून देणार. मज्जाच मज्जा. ए काटे गप्पस तू. आणि हे काय रे, तुझी लायकी आहे का माझ्या मुलीला पळवून नेण्याची? तिच्याशी लग्न करायची लायकी आहे तुझी? आई मी बंड्यावर पळून जायला तयार आहे. हे काटे चल निघ इथून. आज जा उठ. ओ बाई तुम्ही पण काय, अहो खरोखर तुमच्या मुलीला पळवून देणार काय? ओ मी एक उदाहरण दिलं. अच्छा उदाहरण दिलं. तुझी फालतूगिरी बंद कर, नाहीतर तुला कोंबडा बनवीन. हो बाई झणझणीत बनवा तिखट. मी ना माझ्या पप्पा जरा खंबा गेलो होतो, पिंकीचे पप्पा आणि मी बसतो प्यायला. अरे नालाय का, तुला काही लाज वाटते? दारू प्यायची भाषा करतो. थांब, तुला ना आता जीवशास्त्राचा प्रश्न विचारते. विचारा. बरं मला सांग, एखाद्या मुलीला दम्याचा अटॅक आला तर काय करायचं? काय करणार? अरे तोंडाने श्वास द्यायचा. बरं बाई ठीक आहे, मी काय म्हणतो, शाळेत मुलीने दम्याचा अटॅक करण्यासाठी काय करावं लागेल? तुला काही वाटतंय? अरे मुलींबद्दल इतका वाईट विचार करतोस तू? हो बाई, शाळेत मुलीला दम्याचा अटॅक आला आणि मी त्याला श्वास दिला आणि त्याचं प्राण वाचेल, म्हणजे मला केवढं पुण्य लागेल. आणि तुम्हाला सांगतो, शाळेत माझं नाव होईल श्वासाड्या. श्वासाड्या? म्हणजे श्वास देणारा श्वासाड्या. अरे देवा, काय करू तुझं? बरं तुझं म्हणणं मला पटतंय. मी ना आता तुला एक शेवटचा प्रश्न विचारते. चालेल, विचार. तुझ्याला इंग्लिश तपासते मी. हो. बरं मला सांग, अंथरूण पाहून पाय पसरावे याचं इंग्लिश ट्रान्सलेट कर बरं. स्प्रेड युअर टंगली अवेलेबल युअर